2 महिन्याच्या शासकीय बंदीनंतर आता 1 ऑगस्ट पासून समुद्रातील मासेमारी पुन्हा सुरू होणार असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात जाण्याची लगबग सुरू केली आहे। सतत पडणारा मुसळधार पाऊस, वादळी वारा आणि खवळलेल्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी शासन 1 जून ते 31 जुलै पर्यंत मासेमारी बंद ठेवण्याचा आदेश जारी करतं। त्यामुळे इच्छा नसतानाही मच्छीमारांना मासेमारी बंद ठेवावी लागते। बंदी आदेश आज संपणार असल्याने मिरकरवाडा, हरणे, दाभोळ आदी बंदरांमध्ये उभ्या असलेल्या लॉन्चेसची डागडुजी म्हणजेच किरकोळ दुरुस्ती करण्याचं काम सुरू असल्याचं दिसून आलं। कोकणातील मिरकरवाडा, हरणे, दाभोळ आदी मच्छीमार बंदरे प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी पावसाचे 2 महिने सोडता करोडो रुपयांची उलाढाल होत असते आणि त्यापासून शासनालाही परकीय चलन मिळत असते। त्यामुळे मासेमारी हा कोकणातील एक महत्त्वाचा व्यवसाय असल्याचं समोर आलंय। आज मच्छीमार अडचणीत असले तरी तो आपला व्यवसाय पोटा पाण्यासाठी करीत असतो। शासन आदेशानुसार 2 महिन्यांपासून मासेमारी बंद होती, त्यामुळे बोटी किनाऱ्यावर उभ्या होत्या आणि आता 1 ऑगस्ट पासून मासेमारी सुरू होणार असल्याने मच्छीमार मागील 8 ते 10 दिवसांपासून आपल्या बोटी दुरुस्त करण्याचं काम करीत असल्याचं दिसून आलं। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।